बापूजी संदेश महाशिवरात्री 2024। परमशांती। श्रोते हो, आज महाशिवरात्रीचा सण आहे। पण म्हणजे काय हो? बेहदचे ज्ञान आपल्याला सांगते की एक ब्रह्मांड म्हणजेच एक सोलर सिस्टीमचा रचनाकार, मालक शिव आणि त्याची आठवण म्हणून शिवरात्र दर महिन्यात एकदा आपण साजरी करतो। आणि हा शिव स्वयंभू नाही, म्हणजेच त्याचा पण जन्म मृत्यू होतो। फक्त त्याचा अवधी आपल्या आयुच्या मानाने खूप जास्त असतो। तो कोणाची रचना आहे? तर या शिवाचा आणि गॅलेक्सीचा, आकाशगंगेचा मालक, रचनाकार हा महाशिव आहे। आणि पुराण काळापासून हे ज्ञान सनातन धर्मात असल्यानेच आपण वर्षातून केवळ एकदाच महाशिवरात्र साजरी करतो। आता बापूजी सर्वांना परम महाशांती म्हणत आशीर्वाद देत आहेत। पुढे ते म्हणतात की आज महाशिवरात्री आहे। जे आत्मे शिव, महाशिव, परम महाशिव यांच्यामधील फरक जाणतात ते ज्ञानी पुरुष स्त्री असतात। तसेच ब्रह्मज्ञानी एक ब्रह्मांडाच्या आदी, मध्य आणि अंताचे गुपित जाणतो। आणि महाब्रह्मज्ञानी महाब्रह्मांडाचे म्हणजेच गॅलेक्सीचे आणि परम महाज्ञानी परम महाब्रह्मांडाचे, युनिवर्सचे ज्ञान जाणतो। अशा प्रकारे ज्ञानीतू आत्मे नेहमी विश्वकल्याणार्थ झटत राहतात, पण स्वतःसाठी कधीच जगत नाहीत। जे बेहदचे वैरागी असतात ते हदच्या म्हणजेच ऐहिक गोष्टींच्या बाबतीत वैरागी असतात। जसे त्रिगुणातीत होणे हे एक बेहदच्या वैराग्याचे लक्षण होय, म्हणजेच सत्व, रज, तमोगुण यापासून अलिप्त राहणे आणि मायेमध्ये राहूनसुद्धा मायेपासून अलिप्त राहणे। जे बेहदचे ज्ञानी असतील ते जाणतात की आपला प्रत्येक संकल्प आपल्याच कारण शरीरात जाऊन रेकॉर्ड होत असतो आणि सर्व आत्म्यांचे अनेक जन्मापासूनचे रेकॉर्ड त्यांच्या त्यांच्या कारण शरीरात साठवून ठेवलेले आहे। तेच रेकॉर्ड मानव शरीरात, कारण शरीरातून सूक्ष्म शरीरात आणि सूक्ष्म शरीरातून स्थूल शरीरात येते आणि ज्याचे त्याचे भाग्य बनते। थोडक्यात कारण शरीरातील रेकॉर्डमुळेच आपले भाग्य बनते। म्हणूनच मागील सर्व जन्मांचे रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचे आहे, सोबतच विकर्म विनाश करायचे आहे आणि कर्मातीत बनायचे आहे। म्हणजेच तुमच्या कर्मांना आणि कर्मफळाला पूर्णपणे परमात्म्याला अर्पण करून आपण केवळ निष्काम कर्मयोग करायचा, जेणेकरून आपल्याला सर्व विकर्मांचा विनाश होऊन जाईल। तसेच कर्मातीत व्हायच्या सुद्धा आधी आपल्याला भावातीत व्हायचे आहे, कारण भावातीत झाल्याशिवाय कर्मातीत होता येणार नाही। कारण असे पहा की भावनांच्या आहारी गेल्यामुळेच आपण कर्मबंधन तयार करत असतो आणि हे कर्म आपल्या कारण शरीरात रेकॉर्ड होत जाते। आपल्याला तर अनेक जन्मांचे रेकॉर्ड नष्ट करायचे आहे ना। बेहदचे आत्मे बेहदचे ज्ञानी आणि बेहदचे वैरागी असतात, तर योगबलाने विकर्म विनाश पण करायचे आहेत आपल्याला। या जगात वावरताना आपल्याला कर्मयोग करायचा आहे, पण तो कसा? तर बघूनही न बघितल्यासारखा, ऐकून न ऐकल्यासारखा, वाणीच्या पलीकडील, आवाजाच्या पलीकडील अवस्थेत राहणे, अशा स्वरूपात कर्मयोग करायचा आहे। उदाहरणार्थ, जसे अळवाच्या पानावर पाणी तर पडते, पण ते पान ओले होत नाही, तसेच संसारात राहून आपल्याला अलिप्त होता आले पाहिजे। तसेच मनाने एकांतवासी होऊन आपल्या बेहदच्या परमपित्याशी सतत कनेक्शन ठेवता आले पाहिजे। कनेक्शन ठेवणे म्हणजेच योग लावणे आणि त्यांच्याकडून पावर घेत राहणे। या पावरच्या सहाय्यानेच विकर्म विनाश करता येईल, कारण बेहदच्या कलेतील परमप्रकाशच आपल्या कारण शरीरातील रेकॉर्ड नष्ट करायला, जाळायला, भस्म करायला आपल्याला मदत करेल आणि कर्मातीत अवस्था गाठता येईल। यानंतर आत्मा निराकार अवस्थेत आपल्या बेहदच्या विमानात जाऊन बसू शकेल। स्वतःसोबतच या विश्वातील प्रत्येक प्राणीमात्राला सुद्धा आपल्याला आत्मस्वरूपात परम महाशांतीच्या लहरी द्यायच्या आहेत। पूर्ण जगाच्या वायुमंडळाला परम महाशांतीच्या लहरींनी सतत परिपूर्ण करायचे आहे आणि हे आपले कर्तव्य आहे। या भावनेतूनच करायचे आहे। असे केल्यास आधी स्वपरिवर्तनातून तुमच्या घराच्या वायुमंडळाचे परिवर्तन होईल आणि त्यानंतर विश्वपरिवर्तन होईल। म्हणूनच सतत आत्मस्वरूप होऊन कर्मयोग करा, आणखीन परम महाशांतीच्या लहरी पसरवा आणि हे आपले सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आहे।
तुम्ही सर्व बेहदची मुले बेहदचे दिव्य गुण असणारे देवताच आहात. तुमचा महत्त्वाचा गुण आहे की तुम्ही निरपेक्ष भावनेने सर्वांना केवळ देतच राहता. तुम्हाला सतत परम महाशांतीच्या लहरी सर्वांना द्यायच्या आहेत, कारण आगामी काळात सर्वांना परम शांतीच्या लहरींची गरज कोणत्याही ऐहिक धनापेक्षा जास्त भासणार आहे. सर्व जनमानस त्राहिमाम करत या परमशांतीच्या लहरींच्या आश्रयाला येतील. या परमशांतीच्या लहरींचा स्पर्श झाल्यावरच सर्वांना शांती मिळेल. असे म्हणत बापूजी आता बेहदच्या मुलांची कान उघडणी करतात. म्हणूनच मुलांनो, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की तुम्ही आत्मस्वरूप होऊन बेहदच्या परमपित्याकडून पावर घेऊन कर्मयोग करा. या पावरच्या सहाय्यानेच तुमच्या कारण शरीरातील विकर्मांचा विनाश होणार आहे आणि यानंतर तुम्ही कर्मातीत, भावातीत, गुणातीत होणार आहात. त्रिगुणातीत झाल्यावर तुम्हाला स्वतःमध्ये थोडा हलकेपणा जाणवेल. यासाठीच आधी ज्ञानसागरात पुन्हा पुन्हा डुंबून ज्ञानविषय परफेक्ट करून घ्या. यामुळेच तुमच्या मनाला शांती मिळेल. अन्यथा येणाऱ्या काळात ज्ञान ऐकायला पण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि मनामध्ये ज्ञान आल्यानंतरच तुमचे मन कंट्रोलमध्ये येईल. ज्ञानाशिवाय मन नियंत्रणात राहणार नाही आणि मन मायेमध्ये तुम्हाला अडकवून कर्मबंधन वाढवत नेईल आणि त्या मायेच्या दलदलीत तुम्ही अडकून जाल. यानंतर काळ पण तुमची साथ देणार नाही. अजूनही काही काळ तुमच्या हातात आहे. म्हणून मी मुलांना सूचना देत आहे. आगामी काळात माया इतकी जबरदस्त असणार आहे की तुमच्या हातातील काळ हिसकावून घेईल. आज माया नियंत्रणात असूनही सर्वजण कसे मायेच्या अधीन आहेत हे तुम्ही पाहतच आहात. आता एवढे सांगूनही जी लोक ज्ञानाकडे वळत नाहीत ते मायेचे वार झाल्यावर आपोआपच ज्ञानाकडे वळतील. पण तेव्हा ज्ञान ग्रहण करायला पोषक वातावरण आणि वेळ मात्र असणार नाही. म्हणूनच सगळ्यात आधी बेहदचे ज्ञान भराभर ग्रहण करून घ्या. सोबतच योग सुरू करा. पण बेहदचे ब्रह्मज्ञान दृढ झाल्याशिवाय तुमचा चांगला योग लागणार नाही. ज्यांना ब्रह्मांडातील आदी, मध्य आणि अंताचे ज्ञान असते ते ब्रह्मज्ञानी, तसेच बेहदचे ब्रह्मज्ञान म्हणजेच आपल्या बेहदच्या परमात्म्याच्या धामाचे आदी, मध्य आणि अंत याबद्दलचे ज्ञान असणारे ते बेहदचे ब्रह्मज्ञानी. बापूजी पुढे आपल्याला बेहदचे ज्ञानी, योगी आणि विश्वकल्याणकारी, विश्वसेवाधारी होण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत. हे सर्व आपले कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यात तुमचे पण कल्याण लपलेले आहे. तुम्हाला पण इहलोकातच परमशांती, परमसुख मिळेल असे बापूजी आपल्याला सांगतात. स्वतः परमशांती, परमसुख अनुभवणे आणि इतरांनाही अनुभव देणे हे बेहदच्या मुलांचे कर्तव्य आहे. म्हणून बेहदच्या मुलांनी आपले कर्तव्य करायचे आहे. आज महाशिवरात्रीच्या पावन सणानिमित्त मी बेहदच्या मुलांना काही महत्त्वपूर्ण सूचना देऊ इच्छित होतो, म्हणून हा व्हिडिओ खास बनवला. तसेच आता हळूहळू आत्म्यामधील निराकारी स्टेज बनवण्यावर भर द्या असे बापूजी आपल्याला सांगतात. आपल्याला आता निरंतर आत्मस्वरूप होऊन आपल्या बेहदच्या पित्याशी कनेक्टेड राहायचे आहे. बेहदच्या मुलांना आता केवळ तिथली आठवण काढायची आहे जिथे आपले मूळ निवासस्थान आहे, म्हणजेच बेहदचे परमधाम. आता बुद्धी केवळ बेहदच्या परमात्म्यामध्ये लीन राहू दे. एका अभंगात म्हटले आहे ना, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. अशा बेहदच्या रंगात रंगून जायला बापूजी आपल्याला सांगतात. परमशांतीच्या लहरींनी मायेमध्ये राहून, मायाजीत होऊन, सगळ्यात राहून सुद्धा परमशांत मनात आणि परमशांत आजूबाजूला अशा अवस्थेत आपण राहू. जे आपल्याला आठवतात त्यांना पण यामुळे परमशांती मिळेल. मात्र बेहदच्या मुलांनी एक बेहदच्या परमात्म्याशिवाय कोणालाच संकल्पातून सुद्धा आठवायचे नाही आहे. प्राप्त वेळेचा सदुपयोग करून ज्ञान, योग, सेवाधारणा करून बेहदची सेवा आणि कल्याण करून आपले बेहदचे अविनाशी भाग्य बनवायचे आहे. नाहीतर ही थोडीशीच संधी पण तुमच्या हातची निघून जाईल. म्हणून बेहदचे ज्ञानी आणि विश्वकल्याणकारी बनण्याचे वरदान बापूजी आपल्या बेहदच्या मुलांना देत आहेत. स्वतःला जाणून स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करा आणि बेहदचे अविनाशी भाग्य बनवा असे बापूजी सांगतात.
टाईम लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट हा निर्वाणीचा संदेश देऊन बापूजी हा व्हिडिओ इथेच संपवतात. परमशांती. सर्व बेहदच्या मुलांच्या तर्फे बेहदच्या बापूजींना पण बेहदची परम महाशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला जरूर लाईक करा. बापूजींच्या मराठी आणि हिंदी चॅनल ज्याचे नाव आहे बापूजी दशरथभाई पटेल त्याला सबस्क्राईब करून आज महाशिवरात्र स्पेशल व्हिडिओ सर्वांना भरपूर शेअर करा. बापूजींच्या ज्ञानाचे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कमेंटमध्ये कौतुकाची थाप, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर जरूर कळवा. असे केल्याने मित्रांनो आम्हाला पण बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.